अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात आज दुपारी एक बिबट्या शिरल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे। महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या भावाच्या गोदामात सज्जावर बसलेला बिबट्या दिसताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली। वन विभाग, मनपा, पशुवैद्यकीय विभाग आणि गाडगेनगर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत तब्बल 4 तासांच्या थरारानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले। मात्र या काळात बिबट्याने वन कर्मचाऱ्यांना चकवा दिला, झेप घेण्याचाही प्रयत्न केला आणि नागरिकांची धडपड वाढवली। पाहूया संपूर्ण थरार। अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास एक बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या भावाच्या गोदामातील सज्जावर हा बिबट्या बसलेला दिसला। घटनेची माहिती मिळताच तातडीने श्रीचंद तेजवानी यांनी मनपा पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे यांच्याशी संपर्क साधला। डॉक्टर बोंद्रे यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी परिसरात सुरक्षा व्यवस्था उभारून नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान गोदामात लपलेल्या बिबट्याने वन कर्मचाऱ्यांना चकवा देत शेजारील अजय लुल्ला यांच्या निवासस्थानी धाव घेतली। तेथून तो पुढे प्रिन्स बारच्या इमारतीत गेला आणि पुन्हा अजय लुल्ला यांच्या घराकडे परतला। या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली। वन विभागाचे पथक सतत बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते। जवळपास 2 तासांच्या प्रयत्नानंतर वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला ट्रॅक्विलायझरचे इंजेक्शन मारण्यात यश मिळवलेत। त्यामुळे प्रशासनाला काही दिलासा मिळाला। मात्र इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात बिबट्या पुन्हा उठून पळाला। वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ट्रॅक्विलायझरचा पूर्ण परिणाम होण्यासाठी साधारणतः 10 मिनिटांचा कालावधी लागतो। याच काळात बिबट्याने उंच उड्या मारत बंद पडलेल्या देशी दारू दुकानाच्या परिसरात आश्रय घेतला। या धावपळीत एका वन कर्मचाऱ्यावर बिबट्याने झेप घेण्याचा प्रयत्न केला। मात्र संबंधित कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला आणि मोठी दुर्घटना टळली। संपूर्ण परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती। प्रत्येक जण बिबट्याच्या हालचाली पाहण्याकरिता उत्सुक होता। वन विभाग, पोलीस आणि प्रशासनाने नागरिकांना वारंवार सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केलेत। अखेर सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास वन विभागाला मोठे यश मिळालेत। बिबट्याला सुरक्षितरित्या पकडून पिंजऱ्यात बंद करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार या बिबट्याला वैद्यकीय तपासणीनंतर जंगलातील सुरक्षित अधिवासात सोडण्यात येणार आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या कसा पोहोचला, कोणत्या मार्गाने आला आणि त्यामागील कारण काय, याचा तपास आता वन विभागाकडून केला जाणार आहे। रामपुरी कॅम्प परिसरात जवळपास 4 तास सुरू असलेल्या या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा अखेर सुखद शेवट झाला असला तरी शहराच्या मध्यभागी बिबट्याची उपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे। वाढते शहरीकरण, जंगल क्षेत्रातील बदल की अन्य काही कारण याचा शोध आता वन विभाग घेणार आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि बिबट्यालाही सुरक्षित पकडण्यात आले।